वरुड जवळका गावातील कथित अतिक्रमण प्रकरणावरून अकोट पंचायत समितीसमोर अनंत घन बहादूर यांनी आक्रमक आमरण उपोषण सुरू केलंय। गावातील अतिक्रमणाचे पाडकाम होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सचिव सचिन नागे, ग्रामविकास विभाग गटविकास अधिकारी यांच्याकडून प्रकरणात वेळकाढूपणा केला जात असून अद्यापही गंभीर दखल घेतली जात नसल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान अतिक्रमण हटवण्याबाबत ठोस कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं। पंचायत समिती समोरून शेवटच्या श्वासापर्यंत हलणार नाही, प्रसंगी जीव गेला तरी मागे हटणार नाही असा स्पष्ट इशारा अनंत घन बहादूर यांनी दिलाय। अतिक्रमण प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। दिनांक 16/1/2026 रोजी समस्त गावकऱ्यांनी एक तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायत वरुड येथे। त्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत वरुड यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्या कारवाईवर अनंत घनबहादूर यांनी जिल्हा अधिकारी तसेच गटविकास अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली। नंतरही प्रशासनाला कुठल्या प्रकारची जाग न आल्यामुळे सलग 6 महिन्यापासून प्रशासनाचा पाठपुरावा करत असलेल्या अनंत घनबहादूर यांनी शेवटी उपोषणाचा आमरण उपोषणाला बसले असून जवळपास 2 दिवस त्यांना झालेले आहेत, तरी प्रशासनाला आज कुठलीही प्रकारची जाग आली नाही। म्हणून त्यांची प्रकृतीसुद्धा अत्यंत खालावलेली आहे। आज रोजी सुद्धा प्रशासनाला कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी आला नाही। ऊन आणि पावसामध्ये सुद्धा त्यांचं उपोषण हे 2 दिवसापासून चालूच आहे। जोपर्यंत प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत ते उपोषणावरून हटणार नाहीत अशी त्यांची मागणी आहे। मी उपोषणकर्ता अनंत वसंत घनबहादूर आज दिनांक 22/6/2026 पंचायत समिती इथं उपोषणाला बसल्या असता रात्रीचे 11:30 वाजले। आम्ही इथं पावसामध्ये बसलेलो आहो आणि BDO साहेबांना कॉल केला तर BDO साहेबाचा फोन बंद आहे। तर आम्ही त्यांची जे इथं परिचय आहे त्यांना विनंती केली की बा आम्हाला आतमध्ये घ्या, तर त्यांनी सक्त मनाई केली आम्हाला की बा BDO साहेबाचे आदेश आहे की त्यांना पावसामध्ये बसू द्या। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशाल गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.